हाय कमळी. ए हाय. अरे वा भारी दिसायलाय. हॅपी बर्थडे. हा नाही माझा बर्थडे नाही आहे. मला थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. बोल की काय विषय? असं इकडे नको सगळ्यांसमोर. आपण क्लासरूम मध्ये जाऊन बोलायचं का? अरे क्लासरूम मध्ये आणि कशाला? अगं थोडं खाजगी आहे. माझा आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज कमळी. बरं ठीक आहे चल ये. हां. सांभाळून ठेवतो प्रत्येक शब्द तुझा. अलगद झेलेन तो जिथे पडेल. हृदयात माझ्या हिरे एवढी श्रीमंती. माफ कर खिशाला सध्या एक गुलाबच परवडेल. माझं कमळ तू होणार असेल तर मी तुझा चिक्कल सुद्धा होईल. ए काय चाललंय हे सगळं? हा तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना? आयुष्याचा प्रश्न आहे म्हणलास, मग हे काय आहे? कमळी हेच तर इतके दिवस जे माझ्या मनात होतं ते तुला सांगायचं होतं. कमळी मला तू खूप कमळी. दार कुणी लावलं? दार उघडा. ए दार कुणी लावलं हे? माहित नाही मला. दार उघडा. कोण आहे? दार उघडा. सांग की कोणी लावलंय दार? खरंच नाही माहिती मला. कमळी ऐक ना. काय डोसकर पडलायस काय? अक्कल आहे तुला जरा? हे काय चाललंय? तू माझ्याबद्दल असा विचार करूच कसा शकतोस? इथे शिकायला आलायस ना, मग ते कर की. हे काय आहे प्रेम बिम? मला तर कवा वाटलं बी नव्हतं की तू माझ्याबद्दल असा विचार करशील. इथं आपण शिकायला आलोय. हे काय असलं चिचोरधंद? हे करायला आलायस तू? आपल्या आई वडिलांनी इथं आपल्याला शिकायला पाठवले की नाही? मग अभ्यास कर की. हे सगळं डोसक्यातनं काढून टाकायचं आधीच सांगून ठेवतोय. माझ्या आयुष्यात माझं शिक्षण, माझं सपान, माझा आई आबा ह्याच्या पलीकडे दुसरं काय बी महत्वाचं नाही. प्रेम बिम तर अजिबातच नाही. तर डोसक्यातनं सगळं काढून टाकायचं, नाही तर माझं तर डोसकंच चालणं झालंय. हा काय प्रकार आहे? आणि तुम्ही दोघे इकडे वर्गामध्ये काय करताय? कमळी तू GS आहेस या कॉलेजची. तुझ्याकडून हे असलं वागणं अपेक्षित नाहीये. हाऊ सर काय बोलायलाय तुम्ही? मी काहीच केलेलं नाही. हे बघ इकडे सगळ्यांसमोर तमाशा नकोय. तुम्ही दोघंही माझ्या केबिनमध्ये या. या. सर अहो मी. कमळे तू घाबरू नको. तुझी काय बी चूक नाही. कमळी तुला कळतं ना तू कोण आहेस? GS आहेस तू या कॉलेजची. आणि GSनी स्वतःच्या वागण्यानं इतर मुलांसमोर आदर्श उभा करायचा असतो. इथे मुलांनी काय शिकायचं तुझ्याकडनं? शरम नाही वाटत तुला? तुम्ही कॉलेजमध्ये अभ्यास करायला येता, शिकायला येता की असले उद्योग करायला येता? सर अहो तुम्ही काय बोलताय? मी असं का करीन? अहो ह्याला माझ्या संग काहीतरी बोलायचं होतं म्हणून मी त्या वर्गात गेलो. आता तिथं काय असणार आहे, काय करणार आहे मला काय माहित? बस बस. तुम्ही मला काय तो वेडा समजलात की काय? अरे इकडे एवढं अख्खं कॉलेजचं कॅम्पस मोकळं असताना वर्गात जाण्याची काय गरज होती? आणि ते देखील दार बंद करून. असं काय महत्वाचं बोलायचं होतं तुम्हाला? सर प्लीज कमळीला काही बोलू नका. तिची ह्या सगळ्यात काहीच चूक नाहीये. खरं तर आमचं एकमेकांवर प्रेम आहे. एक खुळत डोसक्याचं आहेस खरं तू?
उगं तोंडाला येईल ते बोलायला लागलाय ग बस. नाही कमळी, मी करेक्ट आहे. तुलाच कळत नाहीये, तू माझ्यावर प्रेम करतेस. हो सर, कमळी मला नोट्स देते. मी कधी कॉलेजला नाही आलो तर माझी चौकशी करते. मी आजारी असेल तर माझी तब्येत कशी आहे विचारते. खरं तर आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कमळी, मी हे काय ऐकतो सगळं? अगं तू अन्नपूर्ण मॅडमची नात असून कॉलेजमध्ये हे तुझं असं वागणं? सर एक मिनिट. दोष कमळीचा नाही, ह्या मुलाचा आहे. हो, ती मगाचपासून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. तिची बाजू तरी ऐकून घ्या. आणि ती GS आहे हो. GS या नात्याने जर का एक मुलगा कॉलेजमध्ये आला नसेल तर तो का नाही आला हे विचारणं कर्तव्य आहे तिचं. तेच करत होती ती. आता उद्या तुम्ही आला नाहीत कॉलेजला म्हणून समजा जोशी मॅडमनी विचारलं प्रिन्सिपल सर कुठे आहेत, तर त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे असं होतं का? नाही ना, तसंच आहे. आणि नोट्स सर, अहो ती नोट्स साधा एक मित्र म्हणून देत असेल, याचा अर्थ असं नाही ना होत की तिचं प्रेम आहे तिच्यावर. सर असं कसं? मला कळते ना तिचं माझ्यावर प्रेम आहे. तिने कधी तिच्या तोंडून सांगितलं तुला की तिचं तुझ्यावर प्रेम आहे, तिला तू आवडतोस म्हणून? नाही ना, संपला विषय. नाहीये तिचं तुझ्यावर प्रेम. तिच्या मनात तुझ्याबद्दल काही नाहीये. सर तुम्हाला बरंच कळतं तिच्या मनातलं. सर प्लीज मारू नका त्याला. सर बघितलं सर, आहे ना कमळीचं माझ्यावर प्रेम. नाहीतर तिने तुम्हाला मारण्यापासून अडवलं नसतं. प्रेम? ए बाबा, तुला किती वेळा सांगायचं र, माझं तुझ्यावर प्रेम नाही, कुणावरच प्रेम नाही माझं. मी तर शिकायला आलोय. अभ्यास सोडून दुसरं काय बी माझ्या डोसक्यात नाही आणि कवा नसणार आहे. मला शिकायचंय, मोठं व्हायचंय, माझ्या आया आणि आबांचं स्वप्न पुरं करायचंय, माझी स्वप्न पुरं करायची आहेत. हे प्रेम बिम जे काय की नाही ते माझ्यासाठी नाही आणि मला त्यात अडकायचं बी नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, हे तुला आता मारू नका मी जे काय म्हणले ते तुझ्यावर प्रेम करतोय म्हणून नाही, माणुसकी पायी म्हणले मी. उगाच त्याचा काय बी अर्थ लावू नको. आणि तूच काय, जगातलं सगळ्यात भारी पोरगं बी येऊन माझ्यासमोर उभं राहिलं की नाही, त्याच्यासाठी बी माझं हेच उत्तर असेल की माझं तुझ्यावर प्रेम नाही, कुणावरच नाही. अभ्यास सोडून माझ्या डोसक्यात दुसरं काय बी नाही. मला माझा अभ्यास करायचा आहे आणि आता तू बी ध्यानात ठेव, हे सगळं डोसक्यातनं काढून टाकायचं आणि गप गुमान अभ्यास करायला लागायचं, नाहीतर गुड 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 कमळी. आता जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. हा, अरे लोटस, यापुढे जर असं काय केलंस ना तर कारवाई करावी लागेल तुझ्यावर. नाही तशी मी ट्रस्टीजकडे तुम्हा दोघांची तक्रार करणारच आहे. आता निघा तुम्ही. काय येतो सर. होय.